कविताच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे घरगुती पद्धतीचा चिवडा। त्यासाठी ही 1.5 पाकिट मेवा नीट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाजारची शेव मिक्स करून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण बघूया ह्यासाठी मसाले। घरातील शेंगदाणे घेतले ती तळून घेऊया आपण। नंतर मीठ आहे, हळद, काळा मसाला आणि जिरे आणि 20-25 पाकळ्या लसूण असं आपण खलबत्त्यात चेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता आपण ह्याला तळून घेऊया। त्यासाठी कढई ठेवून आपण शेंगदाणे आता तळून घेऊया। शेंगदाणे तळून झालेले आहे ते आपण आता काढून घेऊया। कोथिंबीर आणि लसूण तळून घेऊया। हे आपण छान असं भाजून घेऊया। लसूण लाल रंगावर येईपर्यंत भाजायचं ह्याला। आता हे आपण काढून घेऊया। नंतर ह्याच्यामध्ये मसाले घालूया। हे आपण मसाले आता गॅस बंद करून घेऊया। तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे। आपण आता हे टाकून घेऊया। तळलेले कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण आपण चुरमुऱ्यात टाकून घेऊन मिक्स करून घेतलेला आहे। आता हा मसाला टाकून घेऊया। हा मसाला चुरमुऱ्यात छानपैकी आपण मिक्स करून घेऊया। हा छान चुरमुरा मिक्स झालेला आहे। आता चिवडा आपला खाण्यासाठी तयार आहे। चला तर मग या घरगुती पद्धतीचा चिवडा खाण्यासाठी